चार आहे, नवनी निचकी अति दुःखदायी जिमी अंकुश धन उरग बिलाई. हे चार नम्र झाले की समजायचं मरण. धनुष्य, साप, मांजर आणि अंकुश. कसंही न केलं तुमची मदत पाहिजे मामा. ते दोन राजकुमार आलेले आहे, त्यांच्यासोबत एक कुमारी आहे, ती मला चोरून आणायची आहे. राम लक्ष्मण म्हणता का तुम्ही? हा. तुम्ही बघितलं त्यांना? नाही. तुम्हाला कसं माहित? आमच्या दिदीनं बघितलं. कोण दिदी? शूर्पणखा दिदी. तिला कसं कळलं? तिला चांगलंच कळलं मामा. नाक न कान गेलं दिदीचं. अरे मग नको नादी लागून राव ना. तासू नात बैरू नाही की जे. मी अनुभव घेतला. यज्ञ विध्वंस करायला गेलो होतो तेव्हा ते दोन पोरं 15 वर्षाचे होते. त्यातल्या थोरल्यानं मला बिना टोकाचा बाण मारला तर बिगर तिकीट येऊन पडलो इथं. त्याच्यासोबत वैरत्व करू नका. गुरुदेव के भाती उपदेश दे रहा क्या दे मामा, अगर तू स्वर्ण मृग नहीं बनेगा तो मैं आपको यहाँ मार डालूंगा. झालं. मारीचीनं विचार केला, सोन्याचं हरिण होऊन गेलो तर मला राम मारणार, नाही होत म्हणतो तर रावण इथंच मारणार. म्हणजे मरण फायनल आहे. फक्त मरायचं कुठं एवढं ठरवायचं आहे. रामाच्या हातून की रावणाच्या? तुम्ही जन्मचा जन्म संसार करा तरी मरता, परमार्थ करा तरी मरता. मग जन्मचा जन्म संसार करून मेल्यापेक्षा उरलेले 2 दिवस रामायण ऐकून मेलेलं काय वाईट? कोणी मारीची असेल तर त्याला सांगा मरण फायनल आहे, फक्त 2 दिवस रामायण ऐकून मर म्हणावं. झालं 2 दिवस राहिले. निर्णय मारेची सारखा. मारीचीने ठरवलं आणि पुन्हा 9 लोकांसोबत विरोध करायचा नसतो. शास्त्री, मर्मी, प्रभू, शट, धनी, कवी, वैद्य, मान, गुणी या 9 लोकांसोबत विरोध करू नये. शस्त्री, शस्त्र चलाने में तरबेज के साथ बहिष् मत करो, गोली चलाए मार डाले. तुमचं मर्म ज्याला माहिती आहे विरोध करायचा नाही. प्रभूसोबत विरोध करायचा नाही, धनवंतासोबत विरोध करायचा नाही, मूर्खासोबत विरोध करायचा नाही, पत्रकारासोबत विरोध करू नये. पत्रकार कोण आहे? पत्रकार वारा आहे. आपला कार्यक्रम चंदन आहे. चंदन सुगंधी असलं तरी सुगंध पसरवतो कोण? पत्रकार. विरोध करू नये. डॉक्टर सोबत विरोध करू नये. डॉक्टरवर बाह्या सारू नये. बाह्या साराव्या इंजेक्शन करता, त्याच्यावर सारू नये. गुणवानासोबत विरोध करू नये. बरं का, कीर्तनकार महाराज लोक जेवढे मृदंगाचार्य बसले ना, पहिलं त्यांना नमस्कार करून कीर्तन सुरू करत जा. गुणवान आहे ते. नाही तर त्यांच्यासोबत विरोध केला तर तुमचा रामकृष्ण हरी होईपर्यंत पूर्ण गठ्ठे उतरवून पखवाद रिकामा, बिना कणकीचा वाजवणार जसा ताशा. विरोध भगवान बाबा विरोध करू नये गुणवानासोबत. स्वयंपाक्यासोबत घरी जर कोणी आचारी असेल ना, कौतुक करू करू खात जा बरं का. एकाच पातेल्यात 3 भात करते ते. खाली जळगाव, मध्ये चिखली, वर तांदूळवाडी. खालचा 2 इंच भात जळला ते जळगाव, त्याच्यावर चिखल ती चिखली, वर कोरडे तांदूळ तांदूळवाडी. तर म्हणा भात जालना जिल्ह्यात तुझा हात नाही धरत म्हणावले का? भातात भात तूच करावं, नाही तर 2 थेंब टाकून ठेवल ना, घर झोपून ठेवल. ते विरोध कर. तुकाराम बाबा नागपूरकडची गोष्ट सांगतो. मोठा साहेब त्याच्या मोठ्या साहेबासोबत भांडून दुपाचा डबा वापस जेवला नाही. रागात आला. आल्यावर त्याची आईच होती वाढायला. डायनिंग टेबलवर बसला जेवायला. खिचडी कढी परोठे. थोडी कढी पातळ झाली होती भगवानराव, आणि हे राग काढायचा होता. आईवरच बिघडलं. माँ क्या बेटे, क्या बेटे, कौन सा काम करते हो? दिन भर बैठे रहते घर में. ये आप लोग संभाल सकते हैं पूरे परिवार वाले? ये भोजन है क्या माँ? इतनी पतली कड़ी मोड़ के आंसू जैसी. माँ घबरा के बोली, बेटा हर दिन की कड़ी मैं बनाती थी बेटा, लेकिन आज की कड़ी तुम्हारे पत्नी ने बनाई. माँ पतली है लेकिन बहुत टेस्ट लग रही माँ. ये बदल गई बात. विरोध मत. ओके साहब. म्हणून ठरवलं विरोध करायचा नाही.
मारीची तयार झाला सोन्याचं हरिण व्हायला. झालं, थोडं राहिलं आता. फक्त एक लक्षात ठेवा, दोहा क्रमांक 23 अरण्यकांड. लक्ष्मण गये बनय जब लयन मूल फलकंद, जनक सुतासन बोले देहसी कृपा सुकरुंद. लक्ष्मणजी कंदमुळे आणायला गेले. रामचंद्र आणि सीता दोघंच बसलेले आहे आश्रमापुढे आणि दोघाचा संवाद सुरू आहे. हे नीट ऐका, कारण आमच्या संस्कृतीशी काही देणं घेणं नाही. भगवानराव असे रिकाम टेकडे याच्यावर डोकं चालवतात, पण त्यांचं काही फार वजन आहे, प्रतिष्ठा आहे असं काहीच नाही. थोडीशी लावून जातं घरी, त्याची बायको वल सरपण येड्या बाबाचं पेट धुरानं घर भरलेलं, लेकरं जेवायला मागतात, पुंकर घालून वैतागले. हे गेल्या झाला स्वयंपाक, तिकडे काळ तोंड कर, काळ तोंड्या. असा अपमान ज्याची बायको करते ते रस्त्यावर येतं. येणाऱ्याला तंबाखू मागतं, एका जाणाऱ्याला चुना, आणि उष्ण्यात तंबाखूला उष्णा चुना मळून म्हणतं इथं तुमच्या रामाचं चुकलं म्हणतं. इकडे कशाला डोकं चालवतं? ते वल सरपण पेटत नाही, काळ तोंड्या म्हणते तुझी बायको, तिकडे लक्ष घाल ना, इकडे कशाला? पॅन फाटली 1.5 महिना झाला, ती शिवायचीच आहे अजून तुझी. 1.5 महिन्यापासून पॅन फाटली भाऊ, तिकडे लक्ष दे, आमच्या रामाकडे कशाला? इथं रामाचं चुकलं. अरे काय ताकद आहे? अहो सीता चोरून नेली, 6 महिने होतीन पुन्हा ठेवली. रामानंद तिला म्हणतात देवीन याला देव, हे फाटक्या पॅन्टवाले. अरे काय ताकद आहे सीता चोरून न्यायची? हे नीट ऐका. सुनहु प्रिया व्रत रुचिर सुचिला, मै कचु कर बी ललित नरलीला, तुम पवकम कर निवासा, जवलगी कर निशाचरणासा. तू अग्नीत निवास कर सीता, माझ्यासोबत मायावी रूपात राहा. म्हणून जब ही राम सब कहा बखानीन, प्रभु पद धरी अनल समान. अग्नीत सामावली. निज प्रतिबिंब राखीत सीता. अग्नि परीक्षा नाही, रावण मरेपर्यंत सीतेचा निवास अग्नीत आहे. तू पवक महक कर निवासा. रावण मेल्यावर पुन्हा प्राप्त करून घेतली. ही प्रतिबिंब मायावी सीता आहे. निज प्रतिबिंब राखीत सीता, तैसई शिलरूप सुगुणिता, लची मनई मर्म नहीं जाना, जो कछु चरित रचा भगवाना. जो 14 वर्षे भाऊ सोबत होता लक्ष्मण, त्याला कळलं नाही ही असली आहे का नकली आहे, लेका उष्ण्या चुन्यावाल्या. आता 2-3 मुद्दे सांगतो. भागवत, खरी सीता चोरून न्यायची ताकद आहे का रावणाची? खरं सांग, का प्रतिज्ञा केली? याचं कारण 1 मिनिट घेतो. तुकाराम बाबा 10,000 पहिलवानाच्या द्वारा धनुष्य ओढत आणला होतं, आणि ते धनुष्याची पूजा करायचे. जनक राजे पण सारवायची सेवा. सीता माहितीच्या मैत्रिणी पहिलवान लागले होते 10,000 धनुष्य ओढत आणायला. एक दिवस जनक राजे पूजेला आले तर खाली सारवलेलं दिसलं. आता उचलल्याशिवाय सारवता येईल का? 10,000 पहिलवान ओढायला लागतात. पूजा थांबवली. जानकी, हाँ पिताजी, इधर आओ बेटी. आले. धनुष के नीचे गोबर का लेप किसने लगाया? मैं नहीं. क्यों? आजू बाजू गोबर का लेप लगाते थे पिताजी, नीचे का कूड़ा ही रहता, तो मैंने आज नीचे भी गोबर का लेप लगा दिया. तूने कैसे लगाया बेटी? जवळ आली, 9 वर्षाची आहे. डाव्या हातानं उचललं धनुष्य, खाली हात घालून सारवून दाखवलं. ऐसा गोबर लगाया पिताजी म्हटल्यावर ढसा ढसा रडला राजा जनक. आणि आईला हात जोडून मुलगा नमस्कार करतो तसा लेकीला नमस्कार राजाने करून रडून सांगितलं, जाओ बेटे, मैंने नहीं पहचाना रे, तू तो दुनिया की माँ है, मेरी बेटी बनके आई. आता धक्का बसला. जे धनुष्य माझी सीता डाव्या हातानं उचलते, हिला नवरदेव कोण शोभल? हे धनुष्य उचलून त्याच्यावर जो बाण लावल तो माझ्या लेकीला नवरदेव शोभल. म्हणून प्रतिज्ञा आहे. आता ते धनुष्य उचलायचा प्रयत्न रावणाने केला. छातीवर घेऊन पडला. घरी गेल्यावर तिरपं डोकं चालवा. जे धनुष्य रावणानं उचलत नाही ते धनुष्य सीता डाव्या हातानं उचलते. ती सीता रावणाच्या बापानं उचलल का? हे तिरपं डोकं घरी गेल्यावर. खरी सीता आता अगणित आहे, ही मायावी. एक मुद्दा. दुसरा, तो मारीच मामा वगैरे हरिण झाला माहिती आहे सर्वांना. मग 13 वर्षात हरणं बघितले नव्हते सीतेनं. हरणाकडे लक्ष तर क्षत्रियाचं गेलं पाहिजे. आजचं हरिण कोणी दाखवलं? सीतेनं. 13 वर्षात नाही दाखवलं, आजच हिरण मार केला हो का? आज दोघाची जात एक आहे. आजचं हरिणही मायावी आहे, आजची सीताही मायावी आहे. म्हणून मायावीची दृष्टी मायावर गेली. हिरण मार के लाव.
आता जर प्रभूने म्हटलं असतं लखन जा रे तुम्हाला भाभी चाहते तो हिरण मार के गेला नसता, आज्ञाधारी होता. पण प्रभू स्वतःच का गेले? नाटक होता ना. प्रभूला माहिती आहे मला गेलं तरच पुढचा कार्यक्रम होणार आहे, म्हणून स्वतः भगवान गुप्त प्रगट गुप्त प्रगट गुप्त प्रगट. डोंगरे महाराज ते तुम्हाला माहिती आहे, नांदूर मधमेश्वर तालुका निफाड तिथे मारलंय ते हरिण. या सगळ्या नाशिक जिल्ह्यातला इतिहास आहे. ते गावाची नावं त्या संबंधाने पडलेली आहे. गोड गोड बोलली होती सुर्पनखा म्हणून ते पेडगाव. हरण फसवायचं रामाला, थांबायचं चाटायचं, थांबायचं चाटायचं, स्वतःला चाटायचं. जास्तच वेळ चाटत उभं राहिलं ती चाटोरी. चाटोरीच्या पुढे नांदूर मधमेश्वर आहे. त्या नांदूर मधमेश्वरला मारलं हरिण. सीतामाईनं टाहो फोडला ते इगतपुरी तालुक्यात टाहाकारी नावाचं गाव आहे. जटायू मारला ते टाकेद नावाचं गाव आहे. हे सगळ्या इतिहास नाशिकच्या भोवतालचा चालू आहे आपला. बस जमला. गुप्त प्रगट गुप्त मारला बाण ते खऱ्या स्वरूपात आणि आवाज दिला लक्ष्मणा तुकाराम बुवा. आवाज कोणाला गेला पाहिजे? वॉचमॅनला का घर मालकाला? लक्ष्मण अंगणात, सीतात. सीताच आली बाहेर. आवाज आ रही लखन भैया. नाही बाबी कोई आवाज नाही. याला आवाज येत नाही, तिला ऐकू येते का? नकलीचा नकलीला. आजची जात दोघाची एक, तोही मायावी ही मायावी. नहीं भाभी कोई खतरा नहीं. लखन दौड़ो जाओ लखन भैया. भाभी खतरा मेरा लगा काम भैया करता है, मेरा भैया खतरे में आ सकता. तो लाओ दोनों से बात. किस लिए? मेरे सौभाग्य का रक्षण करने में जाते हो, लेकिन कान खुद वैसा नहीं आया तो कई कहीं भेजा होगा. राम का कुछ कम ज्यादा हुआ तो जान के तुझे कपट भाव से आया है, मेरी रक्षा नहीं मिलने दूंगी. बोलली का सीता. आजची का ही मायावी. आता लक्ष्मण रडला. भाभी कोई कपट भाव से नहीं आया, गंगा जल जैसा निर्मल हो. वन देवी हो मेरे भाभी को संभालो. रेखा आखून दिली. भाभी रेखा का उल्लंघन मत करो. लक्ष्मण निघून गेला. आता रावण आला. ते रेखा उल्लंघन करण्याचा प्रयत्न. ज्वाला उठला, पलीकडे बसला. रावणानं आवाज दिला भिक्षाम दे भिक्षाम दे भिक्षाम दे. हे माई मुझको भिक्षा दे, मर्तबा रहला तेरा भगवान तुझे जिता रखे सदा वो बोलबाला तेरा. तू दो न्या तू तो दिन विभागिनी रोक भूखे को रोटी दे माई अटल सुहागिन. सीता माईला वाटलं बऱ्याच लांबचा साधू फळाची टोपली घेऊनच आल्या. ते पलीकडे अंदर आकर भिक्षा लो, बाहर आकर दो, अंदर आकर लो, बाहर आकर दो, अंदर आकर लो, बाहर आकर. मैं बाहर नहीं आऊंगी, मैं अंदर नहीं आऊंगा. मत दो मत लो, लेकिन बेकारी मत समझना देवी. मतलब साधु दुनिया का ज्ञान है, तुम्हारा सौभाग्य खतरे में है. भिक्षा खिलाओगे तो आशीर्वाद देकर दोनों को मुक्त करूंगा, नहीं खिलाओगे तो कमंडल का जल छोड़ के दोनों को मानो. वो छोड़ जल नहीं जी मैं बाहर. तो लाव बाहर. आता रेखा उल्लंघन केल्यावर रावण खऱ्या स्वरूपात प्रकट झाला. रथात बसवलं सीतामाईला. आकाश मार्गे रथ निघाला. सीतामाई विलाप करती आहे. तो रडण्याचा ध्वनी जटायूने ऐकला, जो मित्र झाला होता. गीधराज सुनी आरत बानी रघुकुल तिलक नारी पहिचानी. ओळखलं माझ्या मालकाची पत्नी आहे. आवाज दिला. आवाज दिला जटायूने. एवढं जोरात बोलायचं काय काम आहे तुकाराम भाऊ? अरे ते वरून चाललं ना, हे खाली आहे. आवाज तर पोहोचला पाहिजे. हॅलो थांब रे दुष्टा. बिना बिटाची भाजी. तो प्रसंग तसा आहे डोंगरे बाबा. ऐकून घेत नाही. धावला जटायू. वरच्या वर केस धरले, चोचीत टाकला रावण खाली. दंड एक वही मूर्छाते. रावणाने विचार केला फारसं काय पण प्रतिबंध करेल. तुझं मरण सांग, रामाची शपथ आहे तुला. मरण सांग कशात आहे? माझं पंखात. तू सांग चांडाळ्या डाव्या पायाच्या अंगठ्यात. हे खोटं बोललं खरं बोल. धावला जटायून फोडला अंगठा. मरण नव्हतंच त्याचा अंगठ्यात. वाकला रावण. कृपाण नावाचं शस्त्र काढलं. दोन्ही पंख छाटले. रक्ताच्या थारोळ्यात पडला जटायू. ते सर्व तीर्थ टाकेत तालुका इगतपुरी. पुन्हा आकाश मार्गे
सीतामाईला बसवून रथामध्ये ऋषमुख पर्वताहून जात असताना 5 वानरं बसली होती. नळनी, जामवंत, सुग्री, हनुमंत. सीतामाईनं आपल्या 3 प्रकारचे दागिने, केसातले केयूर, कानातले कुंडल, पायातले पैजण, एक गाठोडी बांधी सोडली. गाठोडी सुग्रीवाच्या ताब्यात आली. सुग्रीवानं ते सुरक्षित ठेवली. रावण सीतेला घेऊन अशोक वनात अशोक वृक्षाच्या खाली राक्षसिनीच्या प्रहारामध्ये ठेवून बरोबर 5:07 कमी असताना विजयी मुद्रेनं दरबारात आला. अजिबात वेळेचं टेन्शन घ्यायचं नाही. आता 2च दिवस राहिले. आता निवेदक कुठे गेले बाबा? बाराळ महाराज कुठे आहे? कधी इकडून येता, कधी इकडून येता. बरं. नंतर आरती होईल. आरती झाल्यावरच प्रत्येकाने उठायचं. बोला. शिवयोगी स्वामी महाराज की, रामेश्वर भगवान की, प्रभु रामचंद्र भगवान की. बर, चालू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह, शताब्दी महोत्सवातला आजचा हा 5वा दिवस आणि 5व्या दिवसाची अत्यंत बाबांच्या श्रीमुखातून आपण कथामृत सर्वजण श्रवण करतोय. तुम्ही सर्व भाग्यवान. आम्हीही सर्व गावकरी मंडळी